काल दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 3 वाजता जुनी वस्ती येथील मशिदीच्या आवारात अचानक सायाळ काटेरी प्राणी आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। काटेरी व रौद्र रूपामुळे लोकांमध्ये भीती पसरली होती। काही काळ नागरिक जीव वाचवण्यासाठी तळमळत असतानाच त्यांनी वन विभागाला घटनेची माहिती दिली। त्यानंतर आरएफओ विश्वास थोरात यांनी तातडीने मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व वन रक्षक इचे व तुषार आवारे यांना घटनास्थळी रवाना केले। घटनास्थळी पोहोचताच टीमने काटेकोर नियोजन करून बचाव मोहीम हाती घेतली। बाळ काळणे यांनी जाळीच्या सहाय्याने सायाळला पहिल्यांदा आवरलं, तर दुसऱ्या बाजूने तुषार आवारे यांनी जाळी पसरवून त्याला सुरक्षितरित्या पकडले। थोड्याच वेळात सायाळला पूर्णपणे जाळीत घेण्यात आलं। त्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला। सायाळ हा एक दुर्मिळ वन्यजीव असून त्याच्या संपूर्ण शरीरावर 2 फूट लांब काटेरी कवच असतं। दात व नखे अत्यंत तीक्ष्ण असून जमिनीला चिटकून राहण्याची विलक्षण कला या प्राण्याजवळ असते। वाघ, बिबट्या, लांडगा किंवा कोल्हा देखील या प्राण्याला घाबरतात। काटे पाहिजे पूर्ण काढले, डेंजर काढले ते पूर्ण काटे काढले, बाहेर निघाले ते बाकी तुम्हाला बरं मोठा तुटी बसला खाली बसली काय तुटी इकडे नेट अडकली नेट हात पाहिजे तिथून त्या साईडला पकडा, तशी पकडा इथून पाहिजे थोडा गॅप बनवलं पूर्ण बसला काठी पास होते काढले पाहिजे काठी पास बाहेर काठी फिरून घ्या बरंच करतली खूप मोठा काठी गिरगे काठी पडले त्याचे काठी पाणी पडले त्याचे दूरी हा याची दूरी जायची लटपट निघून आहे का नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।